मित्रांनो, तर MPSCच्या कंबाईनसाठी 1 ते 2 दिवस उरलेले आहेत आणि त्यात तुम्हाला आता अशी स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल ना, कारण तुमचा अभ्यास आता झालेला आहे, सगळे रिवाईज करून. जर तरी पण वाटत असेल तुम्हाला अभ्यास झालेला नाही, हे झालेलं नाही, घाबरू नका, पॅनिक होऊ नका. लास्टची वेळ आहे, तर ध्यानाने अभ्यास करा आणि हे शेवटचं ब्रह्मास्त्र एकदा बघा. MPSC कंबाईनमध्ये नक्कीच तुमचे 4 ते 5 क्वेश्चन याच्याने टॅकल होतील आणि नक्कीच तुमचे 5 मार्क वाढतील ह्या एका व्हिडिओने. म्हणून तुमचा जर 60+ स्कोअर आणायचा आहे तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटचं ब्रह्मास्त्र आहे, शेवटचा हा व्हिडिओ असेल कंबाईन 2026साठी. तर लॉजिकल एलिमिनेशन ही टेक्निक आहे, तर ही टेक्निक नीट शिकून घ्या. याच्यातून जेवढं पण तुम्हाला काही घेता येईल ते घ्या आणि 5 ते 6 क्वेश्चन या एलिमिनेशन टेक्निकने तुम्ही टॅकल करा. आता निगेटिव्ह कमेंट करणारे ते करतच राहतील, आय डोंट केअर अबाउट दॅट. बट तुम्हाला ते 5 ते 6 क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत. मला माहिती आहे येतीलच तुमचे क्वेश्चन आणि हे एलिमिनेशन टेक्निक जरूर यूज करा. चला, मी तुम्हाला दुसऱ्या PDF वरती घेऊन जातो. एलिमिनेशन टेक्निक जे विद्यार्थी खूप ठिकाणी ऐकले असतील, म्हणजे PYQ सॉल्व्ह करताना एलिमिनेशन वापरा, टॉपर्सचे इंटरव्ह्यू ऐकताना आपण ऐकतो एलिमिनेशन यूज करा, किंवा टीचर्स म्हणत असतात एलिमिनेशन टेक्निक यूज करा. ती काय असते एक्झॅक्टली, का एवढी इम्पॉर्टंट आहे आणि तेच तुमचं सिलेक्शन कसं देणार आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तुमचा जो 1 वर्ष जो आहे इम्पॉर्टंट तो वाचू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. छोटासा व्हिडिओ, सगळे प्रूफ सकट मी तुम्हाला PYQच्या प्रूफ सकट हा व्हिडिओ देणार आहे. MPSCमध्ये एलिमिनेशन कसं करायचं, त्याचे कसले ट्रिक्स आहेत, कशा यूज करणार त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ जर आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि हाईपसुद्धा करू शकता माझ्या व्हिडिओला. तर मित्रांनो, एलिमिनेशन टेक्निक ही का महत्त्वाची असते, कारण आपल्याला बघा पुस्तकातील ज्ञान हे 40%च यूज होतं. एक्झाममध्ये तुम्ही पण बघा, किती पण पाठांतर करा, काही करा, तरी आपल्याला ते क्वेश्चन वाचल्यासारखा असतो पण सॉल्व्ह होत नाही. माहिती ना, तुम्ही कधी क्वेश्चन वाचला, हां कुठेतरी वाचलं आहे मी, पण ह्याचं पूर्ण आठवतच नाही आन्सर, असं होतं. म्हणजे कुठेतरी पुसट आठवतं आपल्याला. मग त्यावेळेस लॉजिक आणि एलिमिनेशन जे 60% आहे ते महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही कधी पण आईसबर्ग असं जर बघितलं असेल, तुम्ही जर टायटॅनिक पिक्चर बघितला आहे, त्याच्यावरती टोकावरती एवढंच फक्त त्याला आईसबर्ग दिसतं, पण टायटॅनिक त्याला येऊन धडकते, कारण खाली एवढा मोठा बर्फ असतो तो कोणालाच माहिती नसतो. जेव्हा पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं त्यांना फक्त एवढीच प्रिपरेशन दिसते, पण त्याच्यामागे त्याची एवढी सगळी मेहनत ही कोणाला दिसत नाही. खरं आहे की नाही? तुम्हाला पण वाटतं की नाही? फक्त तुमचं एवढंच बघितलं जातं की तुम्ही मोबाईलवर यूज करताय, तुम्ही 10 तास अभ्यास केला ते कोण नाही बघत ना. तुमचा 10 तास अभ्यास हा कोण नाही बघत. जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला सगळेच विचारतील अभ्यास कसा गेला, काय केला, पण तुमच्या मागची मेहनत ते तुम्हालाच माहिती असते. म्हणून लॉजिक आणि एलिमिनेशनसुद्धा तुमचं कामी येणार आहे. फक्त नॉलेजवरती तुमचं सिलेक्शन होणार नाही हे आधीच सांगतोय. आणि लॉजिक शिवाय, म्हणजे फक्त लॉजिकवरती सिलेक्शन होईल असं पण नाही आहे. नॉलेज तुम्हाला पाहिजेच आणि सोबत तुम्हाला लॉजिक आणि एलिमिनेशन खूप जरुरीचं आहे. तर आपल्याकडे 3 टेक्निक्स आहेत. म्हणजे ज्ञानाला तर्काची जोडणी. म्हणजेच काय, कोणताही अभ्यासक्रम 100% कोणीही 100% अभ्यासक्रम पाठ करू शकत नाही, आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्या तर्काशी जोडणी करायची. त्याचे तर्क म्हणजे काय, लॉजिक म्हणजे काय, एक सामान्य तुमचं डोकं. म्हणजे तुम्ही सगळेच हुशार आहेत, मला माहिती आहे MPSCचे विद्यार्थी आहेत, सगळे हुशार आहेत. असं नाही की कोणाला छोटा मेंदू आहे, कोणाला मोठा मेंदू आहे, असं काहीच नाही. सगळ्यांना लॉजिक आहे, फक्त ते वापरताना मुलं चुकत आहेत. त्यासाठी मी इथे आहे. अचूकता, ॲक्युरेसी, चुकीचे पर्याय आधी वगळल्यास बरोबर पर्याय भेटतं. आता बघा, तुम्हाला 4 ऑप्शन असतात, 1 2 3 4, है ना. 4 ऑप्शन असतात, याच्यातलंच कुठेतरी एक उत्तर आहे. म्हणजे तुमचं उत्तर डोळ्यासमोर आहे, फक्त ते तुम्हाला गेस करता येत नाही कुठलं उत्तर आहे, हे की आहे की हे. मग त्याच्यामध्ये काय करायचं, बाकीचे पर्याय जे आहेत ते कट करून टाकायचे. म्हणजे हा पर्याय येऊ नाही शकत, हा पर्याय येऊ नाही शकत, हा पर्याय येऊ नाही शकत, उरला एकच, 2 पर्याय, हा बरोबर. हे आहे अचूकता, ॲक्युरेसी. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्या उत्तराबद्दल माहिती असेल, मग बाकीचे पर्याय एलिमिनेट करून तुम्ही जे उत्तरापर्यंत पोहोचता त्याला आपण लॉजिक किंवा एलिमिनेशन टेक्निक असं म्हणतो. वेळेची बचत, कारण कठीण प्रश्नामध्ये आपण काही वेळेस काय होतं की वेळ खूप जातो आपला. कंबाईनमध्ये तुम्हाला माहिती आहे, 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन, म्हणजे 60 मिनिटमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग तिथे 1 सेकंद तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि तिथे जर तुम्ही असा वेळ घातला तर ते तुमचं सिलेक्शन होणार नाही, ही गॅरंटी आहे. म्हणून तुम्हाला त्यावेळेस लॉजिक यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कंबाईनसाठी तर खूप जास्तच इम्पॉर्टंट आहे. म्हणून कठीण प्रश्नामध्ये अडून न पडता प्रत्येक सेकंदात उत्तर काढता येतं. म्हणजे काही सेकंदात तुमचं उत्तर निघतं एलिमिनेशन टेक्निकमुळे. मग ही टेक्निक शिकवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे एंडपर्यंत बघा. खरंच स्मार्ट विद्यार्थी उत्तराचा शोध घेत नाही, ते चुकीचा पर्याय उडवतात. बाय डॉक्टर MPSC. म्हणजे तुम्ही जर हुशार असाल ना तर बरोबर पर्यायाबरोबर पोचायचं नाही आपल्याला, बाकीचे पर्याय उडवून टाकायचे, बाकीचे चुकीचे पर्याय उडवून टाकायचे, बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही लगेच पोचता. तुम्हाला वाटेल ह्याच्यात खूप वेळ जातो, नाही बाळांनो. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, मॉक टेस्ट देता, त्यावेळेस तुम्हाला बरोबर हे आन्सर भेटतं. ओके. आता एक्स्ट्रीम वर्ड्स किंवा ट्रिक. आता हे तुमचे PYQचा राज्यसेवा 2021चा क्वेश्चन आहे.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत खालील विधान विचारात घ्यायची आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य मतदान करतात. राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित म्हणजे इलेक्टेड मेंबर्स सहभागी होतात. आता इथे विचार करा, सर्व हा कीवर्ड तुम्हाला थोडंसं वेगळा वाटतो की नाही, कारण दोन्ही सभागृहामध्ये इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड असे मेंबर असतात, बरोबर. मग नॉमिनेटेड मेंबर इलेक्ट करतील का राष्ट्रपतींना, मग त्याच्यामुळे ए हे विधान चुकतं. मग ए विधान बरोबर आहे हे तर चुकणार, दोन्ही विधान बरोबर आहे हे पण चुकणार, आणि दुसरं विधान बरोबर आहे म्हणून हे पण चुकलं. मग उत्तर येतं तुमचं बी ऑप्शन. कळालं एलिमिनेशन? कळतं आहे? जर तुम्हाला माहिती नव्हतं की हे सर्व जर वर्ड तुम्ही जरी अंडरलाईन जरी केला तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. सर्व कसे काय असू शकतं, नॉमिनेटेड मेंबर्स पण आहेत ना त्यात. ओके. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेबाबत क्वेश्चन होता, संयुक्तमध्ये कंबाईनमध्ये विचारला होता. राज्य सर्व धर्मांना समान न्याय देते. सर्व इथे पण आहे कीवर्ड, पण लॉजिकली विचार करा, आपण सर्वांना समान न्याय देतो ना, नाहीतर आपण मग वेगवेगळे फेस्टिवल मनवलेच नसते. जसं की ईद म्हणू देऊ, आपण जर हिंदू धर्मीय राष्ट्र असलो तर आपण ईद हे सण साजरा केला नसता. जर आपण मुस्लिम बहुल राष्ट्र असतो तर आपण दिवाळी हा सण साजरा केला नसता. भारतीय राज्यघटना फक्त हिंदू धर्माचा संरक्षणासाठी आहे. डायरेक्ट लॉजिकली सेन्स बनतो या क्वेश्चनचा. हा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. बी ऑप्शन बरोबर, बी ऑप्शन चुकीचं आहे. ए ऑप्शन बरोबर. कळतं आहे? लॉजिक कळते तुम्हाला? हे क्वेश्चन PYQमध्ये विचारलेत, बरोबर. लॉजिकने सुटतात हे क्वेश्चन. लोकशाहीत नियुक्त सदस्य राष्ट्रपती निवडू शकत नाही, तसेच निधर्मीय देशाची घटना फक्त एका धर्मियासाठी असू शकत नाही. कळालं? एक्स्ट्रीम वर्ड स्ट्रिक. अशक्य पर्याय आणि विधाने उडवायचे आहेत. अशक्य पर्याय आणि विधाने. पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत, पर्यावरणाचे रक्षण करणे हे फक्त सरकारचे ध्येय आहे. मग तुम्ही कशाला करताय? तुम्ही प्लास्टिकमध्ये तसंच टाकताय. म्हणजे हे आपलं पण आहे की नाही कर्तव्य. प्रत्येक नागरिकाने नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, बरोबर आहे ना. हे तर लॉजिकने तुम्हाला कळते. हे फक्त सरकारचे असू शकतं का संरक्षण करणे, आपलं पण आहे ना. मग हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. मग फक्त ए जे आहे ते चुकीचं आहे. हा पर्याय उरतो तुमच्याकडे एलिमिनेशनने. कळतंय? आता संयुक्त गट बी मधला क्वेश्चन 2018चा. तेंडुलकर समितीने गरिबी अहवालाबाबत काय दिलं होतं? समितीने खर्चावर आधारित गरिबी मोजली होती. गरिबी ही नेहमी 0% असते. काय लॉजिक आहे काय ह्या स्टेटमेंटमध्ये, आहे ना. पर्यावरणाची जबाबदारी फक्त सरकारची असू शकत नाही, म्हणून भारतात किंवा जगात गरिबी ही नेहमी 0 असणे पूर्णपणे अशक्य आहे. टोकाचे शब्द म्हणजे एक्स्ट्रीम कीवर्ड्स ओळखायचे आपल्याला. ओके. आता डेली लॉजिक म्हणजे पुस्तकाबाहेरील विज्ञान. 2021चा क्वेश्चन आहे हा. मानवी शरीरात विटॅमिन डी मुख्यत्वे कुठून मिळतं? मानवी शरीरात विटॅमिन डी. आता तुम्ही लहानपणी ऐकलं असेल, विटॅमिन डी जे आहे ते उन्हात मिळतं. कवळ्या उन्हात फिरा आपण लहानपणी किती ठिकाणी ऐकलं. हे जर लॉजिक जरी लक्षात असतं ना तुम्हाला, तरी कोवळ्या सूर्यप्रकाशमधून मिळतं. आता इथे बघा, रातांतरपणानं कोणत्या जीवनसत्वाच्या अभाव मिळतं? विटॅमिन ए. किती वेळा तुम्ही ऐकले गाजर खा तुमच्या डोळ्यासाठी चांगलं असतं, गाजर खा डोळ्यासाठी चांगलं असतं. मग हे जर आपण लॉजिक कळालं तर विटॅमिन ए, गाजरामध्ये विटॅमिन ए असतं. हे लॉजिकल बेसिक लॉजिक आहे. जेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनात चाललेल्या गोष्टी असतात ते जर तुम्ही MPSCमध्ये रिलेट केलं तर तुमचे आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. हे सायन्स नसून कॉमन सेन्स आहे. सकाळी उन्हात बसल्याने विटॅमिन डी मिळते आणि डोळ्यांच्यासाठी अजीवनसत्वे लागते. हे भारतातील घरोघरी माहीत असून हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणजे एक लहान मुलांना जरी विचारलं तरी माहीत असतात गोष्टी. गाजर का खायचे असतात? डोळे चांगले राहतात. गाजरामध्ये काय असतं? विटॅमिन ए असतं. कळतंय? डेली लाईफ लॉजिक. फंक्शन कार्य ओळखायचे. बघा, मानवी पचन संस्थेतील अन्नाचे पचन कुठे होते? आता हृदय तुमचं अन्नाच्या रिलेटेड काही आहे का? हृदय रक्ताच्या रिलेटेड आहे. फुफ्फुसं काय आहे? श्वासासाठी आहेत. मेंदू कशासाठी आहे? तुमचा विचार करण्याच्या क्षमतेसाठी आहे, कॉग्निटिव्ह अबिलिटी आहे. आता लहान आतडे हे येऊ शकतं ना, म्हणजे हे पण लॉजिकच आहे. हृदय हे रक्त शुद्ध करते, फुफ्फुसे श्वास घेतात आणि मेंदू विचार करतो. फक्त उरलेलं आतडे. हे एलिमिनेशन आहे बाळांनो, समजते? राज्यसेवा पूर्व 2021. ध्वनीच्या वेगाबाबत चुकीचे विधान ओळखायचे. हवेत प्रवास करतो. निर्वात पोकळीतून व्हॅक्यूममधून प्रवास करू शकतो. स्नायूमध्ये सर्वाधिक आहे. चुकीचे ओळखायचे. तापमान वाढल्यास वेग वाढतो. हे सगळे बरोबर पर्याय आहेत. अंतराळात व्हॅक्यूममध्ये आवाज ऐकू येत नाही कारण तिथे हवा नसते. ओके. आता समजा तुम्ही स्पेस स्टेशन म्हणजे तुम्ही इंटरस्टेलर मूवी बघितली किंवा इंटरस्टेलर मूवी किंवा आपले तुम्ही जर ॲस्ट्रॉनॉट वगैरे बघितले तर त्यांच्यामध्ये माईक लागलेला असतो बोलण्यासाठी. का लागलेला असतो माईक? का आवाज मोठा करण्यासाठी? नाही. तर तिथे व्हॅक्यूममध्ये आवाज कधीही ट्रॅव्हल करत नाही. त्याला एक सॉलिड पार्टिकल लागतं. मग त्याच्यासाठी हे लॉजिक आहे. जेव्हा पण तुम्ही मूवी बघताय तेव्हा लॉजिकली तो मूवी बघा. त्याच्यामध्ये MPSC रिलेटेड काही क्वेश्चन येऊ शकतात असा विचार करत जा आणि एक्झाममध्ये ह्या अशाच गोष्टी तुम्हाला क्लिक होतात.
आता हवेतून प्रवास करतो. आता तुम्ही एकमेकांना बोलताय ते हवाच आहे ना मध्ये, मग तो प्रवास करणार ते. मग हे विधान बरोबरच आहे. स्नायूमध्ये सर्वाधिक. आता तुम्ही बेंचवरती बसलाय समजा कुठल्यावरती, शाळेत तुम्ही बेंच वाजवलाच असेल ना, ड्रम वगैरे वाजवतो आपण धाड 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 धाड. मग तसंच बेंचवरती बसल्यावरती आपण वाजवतो. मग त्याच्यावरती जेव्हा वाजवतो तेव्हा स्नायूमध्ये सर्वाधिक प्रवास ध्वनी करतं. तापमान वाढल्यास वेग पण वाढतो. उन्हाळ्यात तुम्ही बघा आवाज जोरात जातो तुमचा, वेग वाढतो. मग हे जरी माहिती नसेल तरी तुम्ही व्हॅक्यूममध्ये प्रवास करू शकतो, ह्याच्यावरून तुम्ही एलिमिनेट करू शकता. कळतं आहे? डॉक्टर एमपीएससीचं लॉजिक आता दुसरीकडे. व्यावहारिक लॉजिक म्हणजे प्रॅक्टिकल सिस्टम व्यवहारात कसं चालतो. RBIचे कार्याबाबत चुकीचं. नोटा छापतं की नाही, बरोबर ना. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्यावरती साईन कोण करतं. आपल्या नोटांवरती साईन कोणाची असते कमेंट करून सांगा. आपलं हे नोट आहे समजा, इथे साईन असते, कोणाची असते सांगा कमेंट करून. आणि ते आता कोण आहेत सध्या ते पण सांगा. बँकांची बँक आहे, हे तर किती वेळा स्टेटमेंट आलेले आहे RBIबद्दल. सरकारची बँक आहे, हे पण बरोबर आहे. सर्वसामान्य जनतेकडून ठेवी सुरू करते. आता तुम्ही सांगा, तुम्ही RBI बँकेत कधी गेलात. मी गेलो आहे की तुम्ही गेला आहे की RBI बँकेत तुमचं अकाउंट आहे. नाही बाळांनो, हे लॉजिक आहे. सर्वसामान्य बँका जनतेकडून ठेवी स्वीकारत नाही, सर्वसामान्यांकडून जनतेची ठेवी स्वीकारत नाही RBI. आपण कधीच पैसे जमा करत नाही थेट RBIमध्ये जाऊन, म्हणून ते आपण साध्या बँकांमध्ये जातो. हे सोपं आहे ना. आपण कधीच RBIकडे गेलो नाही. आपण साधी आपली बँक SBI असू दे, लातूर डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेशन असू दे किंवा ग्रामीण बँक असू दे, सगळीकडे आपण अशा बँकेत जातो ना की RBIमध्ये. RBIचं मुख्य हेडक्वार्टर कुठे आहे कमेंट करून सांगा. महत्त्वाचं आहे ते पण. RBIचं मुख्य हेडक्वार्टर कुठे आहे. महागाई इन्फ्लेशन वाढल्यास काय होतं. वस्तूच्या किमती कमी होतात. पॉसिबल आहे का बाळांनो. महागाई वाढली तुमची, मग पेट्रोल तुमचं मागतं. पेट्रोल 110 रुपये लिटर जातं. मग ते महाग होते की कमी होते. तुमचं स्मार्टफोन आयफोन महाग होतं की कमी होतं. परदेशी खरेदी शक्ती कमी होते. पैशांची खरेदी शक्ती कमी होते. हे बघूया. गरिबांचा फायदा होतो. गरिबांचा फायदा होणार आहे का. चलनाचे मूल्य वाढते. कॅन्सल करा ना. 3 पर्याय तुमच्या असेच लॉजिकने कटतात. मग दुसरा पर्याय बरोबर होतो ना. एलिमिनेशन हेच आहे. 2023 राज्यसेवा पूर्व त्याचा पूर्व परीक्षेचा 2 मार्क तुम्ही मिळवलेत लॉजिकने. लॉस्ट पर्सेसिंग पॅरिटी. पहिलं तुम्ही 10 रुपयाला 10 चॉकलेट घेत होता, आता 10 रुपयाला 5 येतात. कारण तुम्ही बघा, जर विक्सची गोळी घेतली तुम्ही, आता ती 2 रुपयाला झाली. मी जेव्हा घ्यायचो तेव्हा 1 रुपयाला होती. मग आता तसंच ती महागाई वाढलेली आहे. म्हणून पहिलं तुम्ही जे 10 गोळ्या घेत होत्या 10 रुपयाला, आता त्याच गोळ्या तुम्ही 5 घेताय. म्हणजे 2 रुपयाला 1 गोळी झाली. महागाई वाढलेली आहे. म्हणजे तुमची पैशाची खरेदी क्षमती म्हणजे 10 रुपयाला जी घ्यायची क्षमती होती ती कमी झालेली आहे. महागाई म्हणजे वस्तू महाग होणे, म्हणजेच आपल्याला हातातील पैशाची किंमत खरेदी शक्ती कमी होणे. कळतं आहे. म्हणजे आता जर तुम्ही टिकून आहात आतापर्यंत या व्हिडिओमध्ये तर तुमचं डेडिकेशन कळतं आहे. कारण 99% जे ॲस्पायरंट आहेत ते आत्तापर्यंत व्हिडिओ सोडून गेलेले आहेत. आणि तुम्ही जे टिकून आहात तुमचं सिलेक्शन पॉसिबल आहे. म्हणून कमेंट करून सांगा मी अजून इथे आहे आणि तुमचं सिलेक्शन होणारच आहे. व्यावहारिक लॉजिक. निवडणूक इलेक्शन की परीक्षा. आता बघा, जिल्हा अधिकारी निवड कोण करते. हा क्वेश्चन कसा डोळे झापून टाकले की काय माहिती. आता हे क्वेश्चन कुणीही सांगेल. संयुक्त गट कसा क्वेश्चन आहे हा. थेट जनता निवडून देते, मुख्यमंत्री निवडून देते, जिल्हा परिषद अध्यक्ष. हां, जर ह्याला टफ करायचं असतं तर कलेक्टरनं विचारता. जर ह्याने विचारलं असतं धर्मादाय आयुक्ताची निवड कोण करते किंवा राज्यपालांची निवड कोण करते, अशा गोष्टी जर विचारल्या तर ठीक आहे, लॉजिकली समजू शकतो. पण इथे आपण तुम्ही एलिमिनेशन पण बोलू शकतो ना. जिल्हाधिकाऱ्याचे निवडणूक इलेक्शन कधी झालं आहे का, किंवा जिल्हाधिकाऱ्यांचं इलेक्शन किंवा ZPचं इलेक्शनमध्ये कधी जिल्हाधिकाऱ्यांचं काही आहे का. आपण कलेक्टरला कधीही मत दिलेले आहे का. अधिकाऱ्यांची निवड परीक्षेद्वारे होते. ओके. आता बघा, ग्रामपंचायत हे गटकाचे क्वेश्चन आहेत म्हणून थोडंसं क्वेश्चनचा लेवल इझी आहे. पण गटकचे सगळेच क्वेश्चन इझी असतात असं नाही आहे, कारण राज्यसेवाल्यांना पण गटकचे क्वेश्चन देणं हे थोडे डिफिकल्ट जातं. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात. प्रशासकीय प्रमुख. प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रमुखाला काय म्हणतात. सरपंच हा राजकीय प्रमुख आहे. तहसीलदार हा तालुक्याचा प्रमुख आहे आणि जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख आहे. प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवकाला म्हणतात. सरपंच हा जनतेने निवडलेला राजकीय असतो आणि प्रशासनासाठी ग्रामसेवक हा शब्द सुसंगत आहे. समजतंय. कॉमन सेन्स. साध्या भूगोलाचे नियम. रेगूर मृदेबाबत कोणते विधान चुकीचे. रेगूर मृदा, आता तुम्हाला काहीच माहीत नाही. रेगूर मृदा, तिला काळ्या कापसाची मृदा म्हणतात. रेगूर महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड ऑलमोस्ट विदर्भा साईडला ह्या साईडला खूप जास्त होते आणि तिथे काळी मृदा आहे. आता लातूरमध्ये काळी आहे, नांदेडमध्ये काळी आहे, विदर्भ मराठवाडा सगळीकडे काळी मृदा आहे. मग तिला आपण रेगूर मृदा म्हणतो. तिथे कापसाची लागवड होते का, फक्त विचार करायचा होते का आपल्या इथे लागवड होते का. आता समजा तुम्ही संभाजीनगरचे आहात, मग तिथे कापूस लागतो का. होतो, लागतो. मग तिथे पाण्याची क्षमता जास्त असते, तिची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते आणि तिला भेगा पण पडतात. अशा भेगा पडतात ना, ढेकळे बनतात आणि ती भेगा पडतात. ओके. आणि ती बेसॉल्टपासून बनलेली आहे का.
बेसोडपासून म्हणले ती प्रामुख्याने कोकणात आढळते. कोकणामध्ये तुमचे काजू येतात, स्ट्रॉबेरी येते. कोकणामध्ये तुम्ही कधी कापूस बघितला आहे, कापूस लावलेला? किंवा कोकणाचं जे प्राकृतिक भूगोल आहे ते खूपच वेगळं आहे ना. मग कोकण पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा येतो. मग तिथे तीच रेगूर मृदा असेल का? तिथे जांभी मृदा येते. कोकणात भरपूर पाऊस असतो आणि तिथे जांभी किंवा तांबडी मृदा असते आणि काळ्या मृदा ही पठारावर असते आणि आपला दख्खनचा पठार आहे. मग त्यामुळे कापसाची मृदा काळी कापसाची मृदा रेगूर मृदा असे म्हणतात त्याला. राज्यसेवा पूर्व 2022-2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची गंतव्याबाबत योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. जंगलात लॉजिक आहे का? बघा लॉजिक इथे तुम्ही नॉर्मली नीट विचार करा. जंगलात घनता जास्त असते लोकसंख्या. तुम्ही जंगलात राहून तुम्ही वाघाची संख्या मोजताय का? तुम्हाला वाघ येऊन खाऊन नाही जाणार का तिथे? मग काहीतरी लॉजिक. भारताची घनता कमी होत आहे, हे पण लॉजिक आहे का? ते 2022मधला क्वेश्चन आहे हा. 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता कमी होते का? आपलं भारताला फक्त एकच काम माहिती आहे, लोकसंख्या वाढवणं. राजस्थानची घनता सर्वाधिक आहे. राजस्थानची घनता सर्वाधिक आहे का बाबा? राजस्थान आहे, वाळवंटामध्ये लोक जातील का? लॉजिक. मग आता उरतं काय? शहरामध्ये लोकसंख्येची घनता ग्रामीण भागापेक्षा जास्त असते. शहरामध्ये जास्त असते, ग्रामीणमध्ये कमी असते. तुमचे आता गावाकडे घरांमध्ये अंगणं हे सगळं आहे. मुंबईमध्ये येऊन बघा, फ्लॅटमध्ये जागा राहिलंच नसते, अंगण कुठलं असणार आहे? मग लॉजिक काय लागतं? भूगोलाचे नियम आणि लोकसंख्येची तत्त्व समजून घेण्यासाठी तुमचं सायन्सचा सामान्य ज्ञानाचा आणि निरीक्षणाचा वापर करायचा आहे आपल्याला. कंटेक्स्ट व गटात न बसणारा पर्याय ऑड मॅन आउट ओळखायचा आपल्याला. ऑड मॅन आउट हे एवढे 3 पर्याय इकडे चाललेत आणि तुमचा एकच पर्याय इकडे वळतोय. खालीपैकी गटात न बसणारी नदी ओळखायची आपल्याला. नर्मदा, तापी, पूर्णा, गोदावरी. सोपं आहे. 2000 गट कचा क्वेश्चन आहे हा. नर्मदा, तापी, पूर्णा या पश्चिम वाहिनी नदी आहेत आणि गोदावरी पूर्णपणे वेगळे पूर्व वाहिनी नदी आहे. ह्या तुम्ही महाराष्ट्राचा मॅप बघितले, ह्या असे इथे वाहतात आणि ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये ही गोदावरी ह्या साईडला जाते. मग ह्याच्यावरूनच कळते ना, दिशावरून कळते. मुक ज्याला वाचता येत नाही. मुकनायक हे पाशिक कोणी सुरू केलं? मुकनायक. शाब्दिक अर्थ पकडता मुक म्हणजे ज्याला वाचता येत नाही. शोषित आणि मुख्या वर्गाचा आवाज देणारे नायक डॉक्टर आंबेडकर हे होते. आदरणीय डॉक्टर आंबेडकर, भारतरत्न. कंटेक्स्ट लॉजिक. घटनेची व्याप्ती मॅग्निट्यूड समजून घ्यायचं आपल्याला. 1857चा उठाव कोठे झाला? फक्त पुण्यात झाला? विचार करा, 1857चा उठाव एवढा मोठा आहे, फक्त पुण्यात होईल का? फक्त साताऱ्यापर्यंत होईल का? दक्षिण भारताचं सर्वाधिक. हां, हे थोडंसं लॉजिकली बसतं, दक्षिण भारताचं सर्वाधिक, पण नाही, हे पण लॉजिक बसत नाही. कारण दक्षिणेकडील एकही राज्य किंवा एकही केंद्रशासित प्रदेश त्यामध्ये सहभागी नव्हता. फक्त उत्तरेकडे चालू, उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावरती. जर फक्त एका शहरात झाला असता तर तो आजही वाचायला आला नसता आणि तो मोठा उठाव होता. आता बघा, राज्यसेवा 2017. पांढरा प्रकाश 7 रंगाचे मिश्रण आहे. कोणी सिद्ध केले? आईन्स्टाईन, एडिसन, बेल. आता बघा, एडिसनने काय शोधला? बल्बाचा. एवढं तर लोक जे काय आपल्याला. बेलने टेलिफोन. आता बेल वाजते ना फोनवरती, मग त्याला बेलने टेलिफोन शोधला. लहानपणी आपण प्रिझमचा प्रयोग केला, तो जो न्यूटनच्या प्रकाशावर आधारित होता. प्रिझमचा प्रयोग, हा प्रयोग म्हणजे एका साईडने पांढरी लाईट दिली तर दुसऱ्या साईडने इंद्रधनुष निघतं. ओके. कॉन्टेक्स्ट लॉजिक. अधिकाराचे विरुद्ध कर्तव्य. राईट्स वर्सेस ड्युटी. मूलभूत अधिकारांबाबत चुकीचे विधान ओळखायचे. नागरिकांना सर्व अधिकार आहेत. पॉसिबल आहे का? परदेशी नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. आता विचार करा, तुमच्या इथे कोणी हॉलिवूडची फिल्म स्टार येते आणि मतदान करून जाते. तिला काय माहिती आहे का आपल्या इथे फडणवीसजी कसे काम करत आहेत? किंवा तिला माहिती आहे का आपल्या इथे चंद्रकांत पाटील कसे काम करत आहेत? नाही ना. परदेशी नागरिक काय इलेक्शन करतील आपले? त्यांना का मतदानाचा अधिकार देणार आहे आपण? कायद्यासमोर सर्व समान आहेत, बरोबर आहे. काही अधिकार फक्त भारतीयांनाच आहेत. ह्या स्टेटमेंटवरून कळते ना, काही अधिकार परदेशांना पण देतोय आपण, काही भारतीयांना देतोय. मग स्टेटमेंट यावरून हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, आणि नागरिकांना हे पण बरोबर. मग उरतो कुठला पर्याय? हा, परदेशी नागरिकांना मतदानाचा अधिकार नाही आहे. कोणताही देश दुसऱ्या देशातील नागरिकांना त्यांचा नेता निवडून देणार नाही, त्यांचा मतदानाचा अधिकार करणार नाही. आता समजा टॉम क्रूज आला महाराष्ट्रात आणि बोलतोय नाही मला अजित पवारांना निवडून द्यायचं आहे. त्याला काय माहिती अजित पवार त्यांनी काय कार्य केले? त्यांना काय माहिती? नाही माहिती. मग त्यांना का आपण अधिकार देणार मतदानाचा? राज्यसेवा पूर्व 2019ची परीक्षेतलं भारतातील राज्यघटनेची मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत? मूलभूत कर्तव्य कोणासाठी? कर्तव्य कोण पार करणे? भारतीय नागरिक करतील ना? का कर्तव्य तुमचा टॉम क्रूज नीट करणार आहे का? तुमचा टॉम क्रूज करणार आहे की जॅकलिन काय म्हणतात ते जॅकी चॅन करणार आहे? नाही ना. फक्त भारतीय नागरिक करतील, कर्तव्य पार पाडतील. कर्तव्य कोणाचे असतात? ज्याला अधिकार मिळतात आणि परदेशी नागरिकांना आपण कर्तव्य पाळण्याची सक्ती करू शकत नाही.
MPSCचे 4 ब्रह्मास्त्र आहेत. ब्रह्मास्त्र मूवी जर बघितला नसेल तर बघू पण नका. 4 ब्रह्मास्त्र आहेत तुमचे MPSCमध्ये. एक्स्ट्रीम कीवर्ड्स. एक्स्ट्रीममध्ये काय तर फक्त हे वर्ड लिहून ठेवा, कुठे पण तुमच्या डोक्यात पाहिजेच, हृदयावरती कोरून ठेवा. फक्त, सर्व, नेहमीच असे शब्द बहुतांश वेळा चुकीचे असतात. तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल PYQ सकट दाखवणार आहे. कॉमन सेन्स, व्यावहारिक ज्ञान हे सगळ्यांमध्ये असतं, फक्त ते पेपरमध्ये उतरवताना अभ्यासामध्ये तुमचं कॉमन सेन्स चालू राहत नाही. व्यवहारामध्ये सगळ्यांचं कॉमन सेन्स चालू असतं, पण अभ्यासामध्ये हे कॉमन सेन्स खूप महत्त्वाचं आहे. निसर्ग किंवा भूगोलाचे साधे नियमसुद्धा इथे आपले विद्यार्थी चूक करून येतात. दैनंदिन लाईफ, आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी किंवा आपला अनुभव, म्हणजे दैनंदिन लाईफमध्ये काय काय गोष्टी होत राहतात. अधिकारी कसा राहावा किंवा राजकीय नेते कसे राहावे, त्यांचे प्रत्येकाचे एका सिच्युएशनमध्ये अधिकारी वेगळा रिॲक्ट करतो आणि एक राजकीय नेता वेगळा रिॲक्ट करतो. कुठला मुद्दा उठवायचा आहे, कुठला मुद्दा दाबायचा आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्या अधिकाऱ्याला डिसाईड करायच्या असतात. कंटेक्स्ट आणि मॅग्निट्यूड, संदर्भ आणि व्यक्ती, घटनेचा किंवा प्रश्नाचा मूळ हेतू काय आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार आपल्याला लॉजिक लावून ते आन्सर काढायचे. उदाहरणार्थ इतिहास किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, प्रशासनामध्ये. आता फायनल एलिमिनेशन शीट. प्रश्नात काय विचारले, फक्त, सर्व, नेहमीच, अशा वेळेस तुम्हाला बहुतांश वेळा हे चुकीचे ठरवायचे. निधर्मी लोकशाहीत असे टोकाचे नियम नसतात. म्हणजे आपली लोकशाही कशी डेमोक्रॅटिक आहेत आपण, मग त्याच्यामध्ये तुमचं कुठलाही एका टोकाचे नियम असणार आहे का, नाही. आपले जे समिती बनले होते, जेव्हा पण आपलं संविधान बनले त्यावेळेस असे टोकाचे नियम नाही आहेत आपल्या ह्याच्यात. दैनंदिन जीवनातील विज्ञान, पुस्तकी विचार सोडून स्वतःचा अनुभव आठवायचे. उत्तरामध्ये कॉमन सेन्स विचार करायचा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड, अधिकारी किंवा राजकारणी ह्याच्यामध्ये थोडंसं विचार करायचा आहे. फक्त एका शहरात किंवा 0% असे टोकाचे विधान तपासायचे. अशक्य गोष्टी लगेच कळत जातात आपल्याला. आता बघा, जेव्हा पण तुम्हाला अधिकारी बनायचं आहे तेव्हा स्मार्ट अभ्यास करा, अधिकारी बना, ना की बोजे उचलायचे. 10 पुस्तके घ्यायची, वाचत बसायचं, पहिला इंडेक्सपासून ते लास्टपर्यंत. लेखकाचे मनोगतसुद्धा वाचतायत, MPSC करताय तुम्ही, तसं नाही बाळांनो. मित्रांनो, परीक्षेला जाताना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर लॉजिक घेऊन जा. प्रत्येक प्रश्नात उत्तर लपलेले असते, ते फक्त चुकीचा पर्याय ओळखण्याची दृष्टी पाहिजे. अधिक ट्रिक्ससाठी आणि विश्लेषणासाठी आमचं आदर्श डॉक्टर MPSC यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथे ही PPT आणि वेगवेगळे नोट्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटणार आहेत. जय